नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाला आता विरोध पाहायला मिळतोय। रुंदीकरणाविरोधात स्थानिक चांगलेच आक्रमक झाले। प्राधिकरण कारवाईला विरोध करण्यासाठी उपोषण सुरू आहे, तर स्थानिकांची घरं दुकान जात असल्याने स्थानिक आक्रमक झाले। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं जमिनी आमच्या हक्काच्या। दिवाळी सणामध्ये खरं तर नाशिक त्र्यंबकेश्वरवरील नागरिक आणि व्यावसायिकांना रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे। प्रशासनाच्या विरोधात खरं तर उपोषणाचा हत्यार जे आहे ते त्यांनी आजपासून उपसलेलं आहे। तर काय त्यांची मागणी आहे, कशासाठी हा विरोध केला जातोय हे आपण जाणून घेणार आहोत। आजपासून तुम्ही उपोषणाला बसणार आहे, नेमकी काय मागणी आहे, कशासाठी हा NMRDAच्या कारवाईला विरोध करताय? NMRDAच्या कारवाईला विरोध एवढाच आहे, तुम्ही नगर परिषद आणि महापालिका हद्द जर बघितली तर त्याला 45 मीटरचा नियम आहे रस्त्याच्या सेंटरपासून, आणि पिंपळगाव बाऊला जर सोडलं पेगलवाडीपर्यंत तोच नियम 100 मीटरवर जातो। आणि आमचे 50-50, 60-60, 70-70 वर्षाचे घरं आहेत, तर ते घरं यांनी आता 7 दिवसाची नोटीस देऊन आमचे ते घरं तोडलेत। आता तुम्ही जर त्र्यंबक रोडवर बघाल तर संपूर्ण आमचा त्र्यंबक रोड बकाल करून टाकलेला आहे। त्या ठिकाणी आमचे राहते घरं त्या ठिकाणी बुलडोजर फिरवला, सर्व घरं तोडून टाकलेले। सरकारने आम्हाला 1500 रुपये दिले म्हणून महिलांना विकत नाही घेतलं। आम्हाला सरकारला एकच मागणं आहे, आमच्या मालकीच्या ज्या जागा आहे किंवा घर आहे, आमचे छोटे मोठे हॉटेल आहे किंवा छोटा मोठा व्यवसाय, तो आमचा हक्काचा आम्हाला परत पाहिजे। बरोबर आहे, बळीचं राज्य आलं पाहिजे, पण बळीच्याच मानगुटावरती हे सरकार बसलेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, महापालिकेमध्ये दोन्ही बाजूला 45 मीटरचा रस्ता आणि इकडे 100 मीटरचा रस्ता का? कारण गर्दी शहरामध्ये असते की ग्रामीण भागामध्ये असते, हेच आमचं म्हणणं आहे। तर तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मानगुट्या कापायला सोपे आहेत म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या मानगुट्या कापतायत का, एवढाच प्रश्न आहे। प्रशासन जागा हस्तांतरित करत असताना त्याची तर कुठली भरपाई देत नाही आहे, मात्र आमच्या हस्तांतरित आमच्या जागेत असलेले आमचे घरं पाडण्याचा हा कुठला प्रकार आहे असं देखील जो आरोप आहे तो नागरिकांकडून केला जातो। त्याच्यामुळे आता NMRDA विभाग याच्याकडे कशा पद्धतीने बघतो आणि ही कारवाई थांबवतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।